कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काल रात्री हातरुणावर टोचत होतं म्हणून झोप लागत नव्हती। आणि आज शेतात एवढे कष्ट केलेत की पडल्या जागेवर झोप लागली। दादा काय हे थांब, आता अंगाला गाढवाच येतोय। थांब, काय झालं? एक मिनिट, हे काय झालं? थांब, नाही, काय झालं हे? अरे ते तुमच्या भावानं आज शेतात एका खऱ्या शेतकऱ्यांसारखी मेहनत केली आणि त्यामुळेच झालंय हे। अरे तू माझ्यासाठी इतका त्रास सहन करतो? प्रीतम, एसी गाडीमधून फिरणारा तू, एसी ऑफिस मध्ये बसून करोडोच्या फाईलवर धडाधडा साईन करणारा तू शेतात काम करतो। दादा, आय एम सॉरी, आपण निघूया, आपण उद्याच निघूया। प्रीतम वेडास का? तुझं प्रियावर प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्यामुळे हे सगळं तुझ्या लग्नासाठी चालणार। ओके प्रीतम सर, आपल्याकडे यायलाही कमी आहे। लग्नाची तारीख जवळ आली आहे। आपल्याला इकडं आबासाहेबांना आणि प्रिया मॅडमच्या भावाला लग्नासाठी तयार करून तिथं जाऊन देवी आईंना बी मनवायचंय। प्रीतम, पारू म्हणजे ते अगदी बरोबर आहे। तू लवकरात लवकर प्रियाच्या भावाचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर ना। मी आबासाहेबांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो आणि पारू, तू मंदाताईकडे लक्ष दे। ओके? बघा, आपल्या मिशन मधला एक महत्वाचा दिवस तरी पार पडला। आता अजून एक दिवस आहे जो आपल्याला आपल्या गोलच्या जवळ नेणार आहे। ते म्हणजे प्रीतम आणि प्रियाचं लग्न। जा, जाऊन झोप। बरो, गोठ्यात झोपणार आहेस तू? काळजी घ्या। हो, आणि तू पण काळजी घ्या रे। हे काय आहे? चल, गुड नाईट। गुड नाईट। बाय। कसं असतंय ना प्रीतम सर, मऊ गाद्यांवर आणि येशी मध्ये झोपणारा माणूस, पण आपल्या पिरमासाठी तो किती त्रास सहन करतोय। पिरमाची ना ताकदच मोठी, म्हणून प्रीतम सर कायम हसत खेळत असतात। मला खात्री आहे प्रीतम सरांना त्यांचं खरं प्रेम नक्कीच मिळेल। नक्की मिळू। बर, मी हातरून घालून घेते। नाही, नको। मी आज बाहेरच झोपतो। का? आज बाहेर कोणी नाही आहे ना, झोपतो पटकन। म्हणजे तुम्ही इथं झोपलात तर हरकत नाही माझी काय बी? नको पारू, कशाला? तू इथे एकटी झोप ना मस्त। काल नाईलाज होता म्हणून आज झोपतो मी बाहेर। बर, हे घ्या। ठीक आहे? आणि तुला? प्रिया मॅडम कडनं मी अजून एक आणली। एक मिनिट हा। गुड नाईट। आदित्य सर, तुमच्या हातांना तेल लावा।
रात्री हातरुणावर टोचत होतं म्हणून झोप लागत नव्हती. हा शेतात एवढे कष्ट केलेत की पडल्या जागेवर झोप लागली. आदित्य सर, हे बोलू, तुम्ही ना माणूस म्हणून लई चांगले आहात बघा. आपल्या माणसांवर किती प्रेम करता, त्यांच्यासाठी वाटेल ते करायला तयार असता. मी ना लई नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात तुम्ही माझ्या सोबत आहात. आदित्य सर, तुमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण आणि क्षण माझ्यासाठी शिंपल्यात साठवलेला एक एक मोती आहे. मी कधी बी नाही विसरणार समजा. पण सर, आपण इथनं प्रिया मॅडमना घेऊन गेल्यावर तुम्हाला ही गावातली पारू आठवाल? माझं हे असं माझ्या नवऱ्याजवळ बसणं, त्याचा हात हातात घेणं, स्पर्श करणं, हे समज परत कधी मिळणार मला? काय माहिती. पण जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत मनसोक्त जगून घेते. धनी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.